वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत की फॉरेस्ट इंग्लिश जे प्रिलिम एक्झामिनेशन असतं त्याचं एक्झॅक्टली स्वरूप काय आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात, त्यामध्ये व्होकॅब्युलरी पॅटर्न काय असतं आणि विषय म्हणजे यासाठी कुठलं पुस्तक मी वाचलं पाहिजे किंवा कुठल्या नोट्स वाचल्या पाहिजे. तर फॉरेस्ट प्रिलिमला 25 क्वेश्चन्स असतात. 2016 ते 2019 या क्वेश्चन पेपर जर आपण ॲनालिसिस केलं तर त्यामध्ये पॅटर्न हा नेहमी चेंजिंग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की कुठल्या घटकावर तुम्ही फोकस केला पाहिजे किंवा कुठला आस्पेक्ट मी रीड केला पाहिजे इंग्लिश ग्रामरचा की जेणेकरून मला 22-23 करेक्ट येतील. तर असं डिफाईन नाही, कारण 2016ला जे प्रश्न आहेत 17ला पॅटर्न वेगळा आहे, 18ला वेगळा आहे, 19ला वेगळा आहे. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक वर्षी टॉपिक वेगळे येतात. सिलेबसमध्ये MPSCने क्लिअरली म्हटलेलं आहे इंग्लिश ग्रामर. आणि आता जे सिलेबस आलेलं आपल्याला की ज्यामध्ये इंजिनिअरिंग, त्यानंतर ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट सगळ्यांचं कंबाईन केलेलं आहे. तर त्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतील यावरती MPSCने कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन दिलेलं नाही आहे. तर आपण एक गृहीत धरूया की 25 किंवा 20 एवढे मार्क्स आपल्याला इंग्लिश मराठीला असतील. तर एक्झॅक्टली याच्यामध्ये ग्रामर किती असतं आणि व्होकॅब किती असतं याचंही पॅटर्न फिक्स नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 2016चा पेपर घेतला त्यामध्ये 8 प्रश्न, 2017चा घेतला त्यामध्ये 9 प्रश्न, 18-19ला 5-5, 6-6 प्रश्न असे व्होकॅब्युलरी आहे. कधी 8 आहे, कधी 9 आहे, कधी 5 आहे, कधी 6 आहे. तर त्याचंही पॅटर्न आपल्याला फिक्स नाही आहे. तर काय करायचं आहे, नंबर 1 इंग्लिश ग्रामर जे आपल्याला फॉरेस्टला येतं ते ॲडव्हान्स लेवलला आहे. ते 10वी-12वीच्या लेवलला नाही आहे. राम श्याम इटिंग मँगो असं नाही आहे. नंबर 2 त्याची जी व्हरायटी आहे म्हणजे 25 क्वेश्चन्स आहेत तर 25 न्यू पॅटर्न्स आहेत, 25 न्यू चॅप्टर्स आहेत. म्हणजे सपोज की एका चॅप्टरवरती त्याने 10-12 प्रश्न विचारलेले आहेत असं नाही. व्होकॅब 5 ते 8 प्रश्न येत आहेत, पण ते 5 किंवा 8मध्ये एक स्पेलिंग येत आहे, एक इडियम्स आहे, एक फ्रेजेस आहे, एक फ्रेझल वर्ब आहे, त्यानंतर एक वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. तर त्यामध्ये व्हरायटी आहे. 2017चा पेपर जर बघितला तर त्यांनी फिल इन द ब्लँक तसेच मॅच द फॉलोइंगमध्ये व्होकॅब विचारलेले आहेत. पण ते व्होकॅब सपोज जर 5 प्रश्न आहेत तर व्होकॅब मात्र 5 नसतात, व्होकॅब असतात 15 ते 20. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर 25 प्रश्नाचा पूर्ण डील करायचं असेल क्वेश्चन पेपर आणि त्यामध्ये जर 22-23 जर मार्क्स कव्हर करायचे असतील सो नंबर 1 इज टू फॉलो क्वेश्चन पेपर पॅटर्न. मग आता क्वेश्चन पेपर पॅटर्न म्हणजे काय करायचं तुम्हाला, तर बघा फॉरेस्ट 16 ते 19 तुम्ही बघितलं पूर्ण पॅटर्न. पण याचबरोबर तुम्हाला बघायचा राज्यसेवा इंग्लिश, याचबरोबर PSI कंबाईन C ग्रुप, B ग्रुप सगळ्यांचं इंग्लिश तुम्ही डिटेलमध्ये करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे की प्रिव्हियस इयर सगळ्या क्वेश्चन पेपर ज्या बंच केलेले आहेत त्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलला मी शेअर केलेल्या आहेत. ते PDF संपूर्ण डाउनलोड करा. त्यामध्ये आलेल्या सगळ्या व्होकॅब ज्या आहेत त्या डिटेलमध्ये करा. त्यामध्ये आलेले सगळे जे प्रश्न असतील ते राज्यसेवाला सुद्धा, PSIला सुद्धा, STला सुद्धा किंवा ॲग्रिकल्चरला सुद्धा किंवा इंजिनिअरिंगला सुद्धा ते रिपीट होत असतात. मग फॉरेस्टला रिपीट झाले आहेत का, तर यस झालेले आहेत. म्हणजे फॉरेस्टला सुद्धा STची कॉपी झालेली आहे फ्रेज, PSIचा प्रश्न कॉपी झालेला आहे. तर तुम्हाला सर्वात मोठं बायबल काय असेल दॅट इफ यू वॉन्ट टू क्रॅक ॲट लीस्ट मोर दॅन 22 मार्क्स तर तुम्हाला क्वेश्चन पेपर आहे. क्वेश्चन पेपर पॅटर्ननुसार तुम्हाला शिकायचं आहे. कुठलंही पुस्तक बाजारातलं 100% तुम्हाला मार्क्स देऊ शकत नाही, कारण ते पुस्तक क्वेश्चन पेपरनुसार डिझाईन केलं नसतं. क्लिअर. फॉर एक्झाम्पल जसं आता मी इंग्लिश शिकवत असताना काय करतो, क्वेश्चन पेपर समोर ठेवतो. म्हणजे UPSC, CDS, SSC, बँकिंग सगळ्या क्वेश्चन पेपर समोर ठेवतो आणि त्यानुसार मी शिकवत असतो. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच लेवलला शिकावं लागेल ज्या लेवलला मला मार्क्स मिळवायचे. क्लिअर. तर आपण आज बघूया की एक्झॅक्टली वनसेवा म्हणजे फॉरेस्टला कशा प्रकारे पॅटर्न आहे. तर पॅटर्न दरवर्षी बदलला आहे. तर आपण काय करूया, आजचा 2019चा पेपर मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो, ज्यामधला व्होकॅब आपण बोलूया. पुढच्या सेशनला आपण बोलूया की डिटेलमध्ये काय असणार आहे. म्हणजे एक एक प्रश्न आपण सॉल्व्ह करून ते सांगतो मी तुम्हाला की ते कुठून कॉपी झालेलं आहे, कसं कॉपी झालेलं आहे, कुठलं डिटेलमध्ये चॅप्टर कुठलं वाचलं पाहिजे. पण बेसिकली इंग्लिश ग्रामर हा पूर्ण चॅप्टर तुम्हाला कव्हर करायचा आहे, ज्यामध्ये प्रत्येक पार्ट हा MPSCने फॉरेस्टला विचारलेला आहे. क्लिअर. रिगार्डिंग ऑनलाईन बॅच बघा, ऑनलाईन बॅच जी मी कव्हर केलेली आहे त्यात सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत, सगळे रेकॉर्डेड आहेत. तुम्ही कधीही ॲडमिशन घेऊ शकतात. ती पूर्ण बॅच केल्यानंतर तुम्हाला मला असं वाटतं नाही कुठल्या पुस्तकाची गरज पडेल फॉरेस्टला, तरी अजिबात पडणार नाही. म्हणजे राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या किंवा इतर कुठल्या एक्झाम असू द्या, जी बॅच मी पूर्ण कव्हर केलेली आहे ऑनलाईनची ती इन्क्लुडिंग UPSC आणि CDSचे क्वेश्चनसुद्धा त्यात ॲड केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही कधीही ते जॉईन करू शकतात. त्याची व्हॅलिडिटी 6 महिने असणार आहे. तुम्ही त्या 6 महिन्यामध्ये ती बॅच कव्हर करू शकतात. त्या बॅचमध्ये ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर आहे, बेसिक इंग्लिश ग्रामर आहे, व्होकॅब्युलरी आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे आणि काही रायटिंगचे लेक्चर्स पण आहेत. विषय म्हणजे त्याबरोबर असलेल्या नोट्स, PDF सर्व अवेलेबल आहेत. तुम्ही कधीही ॲप डाउनलोड करू शकतात आणि त्यामध्ये काही व्हिडिओ फ्री आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकतात. आणि फॉरेस्टसुद्धा ती बॅच खूप उपयोगी पडेल. क्लिअर. तर आपण पहिला प्रश्न घेऊया 2019 फॉरेस्टचा, ज्यामध्ये सगळ्या व्होकॅब आपण बाहेर काढूया, व्होकॅबचं पॅटर्न समजून घेऊ.
उरलेले जे प्रश्न असते ते पुढच्या सेशनमध्ये मी बोलल्याप्रमाणे आपण घेऊया. पहिला प्रश्न 26 नंबरचा आणि 26 नंबर आपल्याला व्होकॅब्युलरी पहिला. त्यामध्ये त्यांनी फिल इन द ब्लँक म्हटलेलं आहे आणि त्याने काय म्हटलं बघा, मीन्स अ नंबर ऑफ लाईन्स ऑर रायटिंग फॉर एक्झाम्पल अ पोएम ऑर वर्ड पझल इन विच अ पर्टिक्युलर लेटर्स फ्रॉम इच लाईन फॉर्म ए वर्ड ऑर फ्रेज. आता त्याने काय केलेलं आहे, एक वन वर्ड सबस्टिट्यूट एक शब्द दिलेला आहे आपल्याला 4 पर्यामध्ये आणि त्याने मिनिंग दिलेला आहे वरती. त्याने म्हटलं की असा शब्द शोधा की त्याचा मिनिंग मी वरती दिलेला आहे. मग आता याचं उत्तर काय, आता याचं उत्तर पहिलाच ऑप्शन आहे तो म्हणजे ॲक्रॉस्टिक्स. आता ॲक्रॉस्टिक्स म्हणजे काय बरं, तर बघा ॲक्रॉस्टिक म्हणजे एक अशी पद्धत लिखाणाची की प्रत्येक ओळीचा पहिला लेटर आहे ना हा कॅपिटल लिहेल आणि ते सगळे पहिले लेटर मी एकत्र केले तर त्याचाही एक शब्द होईल. जसं फॉर एक्झाम्पल तुमचं नाव घ्या, सपोज माझं नाव घेतलं महेश, मग यम घेतला मी, पुढे लिहिलं मॅजेस्टिक, ए घेतला मी, पुढे लिहिलं ऑलराऊंडर, एच घेतला मी हॅप्पी, ई घेतला मी. म्हणजे थोडक्यात काय, मी सगळं माझं महेश या नावाचं प्रत्येक लेटरचं मिनिंग पण बदलला आणि ते सुरुवातीला जे शब्द आहेत त्याचंही नाव होतं महेश. याला म्हणतो आपण ॲक्रॉस्टिक्स. फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला एक बनवून दाखवतो. ॲक्रॉस्टिक्स म्हणजे एक्झॅक्टली काय, तर मी एक फ्रेंड शब्द घेतला आणि फ्रेंड शब्दाचं काय केलं, ॲक्रॉस्टिक बनवलं. म्हणजे एफ घेतला फ्रेंडमधला आणि पुढे लिहिलं फनी, नंतर आर घेतला त्याच्या पुढे लिहिलं रिअल, नंतर आय घेतला इंटरेस्टिंग, नंतर ई घेतला एन्जॉयबल, नंतर एन घेतला नाईस, नंतर डी घेतला डिलाइटफुल. म्हणजे थोडक्यात काय, फ्रेंड या शब्दाचे मी वेगळे शब्द बनवले पण सुरुवातीला तो शब्दसुद्धा बनलाय माझा फ्रेंड. याला म्हणतो आपण ॲक्रॉस्टिक्स. दुसरा जो ऑप्शन आहे तर तो मिनिंग तो होणारच नाही आहे. ॲक्रिलिक म्हणजे काय, असं एक कंपोनंट की जे क्लोथ किंवा कलर बनवण्यासाठी वापरलं जातं, त्याचा मिनिंग इथं बसत नाही. तिसरं ऑप्शन बघा ॲक्रोनियम. ॲक्रोनियम कन्सेप्ट काय असते, हे ॲब्रिव्हिएशन असतं पण ॲब्रिव्हिएशन आणि ॲक्रोनियममध्ये फरक आहे. ॲक्रोनियम काय असतं की असं ॲब्रिव्हिएशन, असा शॉर्ट फॉर्म की जो एकत्र वाचला जातो. म्हणजे कसं, मी म्हणतो नासा, आता हा पण शॉर्ट फॉर्मच आहे पण मी पूर्ण फुलमध्ये वापरतोय. नासा, युनेस्को, बार्टी, सेबी, ठीक आहे. आणि ॲब्रिव्हिएशन काय असतात शॉर्ट फॉर्म की ते एक एक शब्द उच्चारले जातात. UPSC, MPSC, ATM, DYSP हे सगळे ॲब्रिव्हिएशन झाले. म्हणजे हे पण शॉर्ट फॉर्म असतात पण ॲब्रिव्हिएशन हे एक एक शब्द वाचला जातो. ठीक आहे, आपण म्हणतो TYBA हे झालं ॲब्रिव्हिएशन. पण काही शॉर्ट फॉर्म जर एकत्र वाचले जात असतील तर आपण ॲक्रोनिम म्हणतो. म्हणजे कसं, युनेस्को, सेबी, त्यानंतर मी म्हटलं इस्रो, बघा एक्झाम्पल दिलेलं आहे मी इथं. नासा म्हटलं, इस्रो म्हटलं, बार्टी म्हटलं, सेबी, हे पण शॉर्ट फॉर्मच आहे पण मी त्यांना एकत्र वाचतो आहे ते झाले ॲक्रोनियम. आणि जर मी एक एक लेटर वाचेल तर ते म्हणतात ॲब्रिव्हिएशन. क्लिअर. चौथा जो ऑप्शन आहे तो म्हणजे ॲक्रोबॅट. ॲक्रोबॅट म्हणजे काय, तर हे जिमनॅस्टिक किंवा एक मॅजिशियन की जो काय करतो, एखाद्या गोल रिंगवरती एखादा ॲक्शन परफॉर्म करतो त्याला ॲक्रोबॅट म्हणतो आपण. किंवा जिममध्ये पण ॲक्रोबॅट एक प्रकार असतो जिथं आहे ना एखादा जिमनॅस्ट तिथं परफॉर्म करतो ॲक्टिव्हिटी, त्याला आपण ॲक्रोबॅट म्हणतो. म्हणून माझं उत्तर आहे 1. थोडक्यात बघा, या प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या. ही व्होकॅब्युलरी अशी जनरल नाही आहे सोपी की तुम्ही एखादं पुस्तक घेतलं आणि त्यातलं मिळाली नाही. ही व्होकॅब्युलरी एक स्ट्रक्चरनुसार आहे, म्हणजे थोडक्यात एक डिटेलवाली आहे. म्हणून आपल्याला डिटेलनुसारच जावं लागणार आहे. म्हणून ही SSC असेल, CDS असेल, UPSC असेल, या क्वेश्चन पेपरच्या व्होकॅबवरती नजर टाकत राहा. त्याचं पॅटर्न आपल्याला इथं कॉपी होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 27 नंबरचा आहे, तो सुद्धा व्होकॅबचाच आहे. त्याने एक इथं सेंटेन्स दिलेला आहे, सेंटेन्समध्ये एक शब्द त्याने कॅपिटल केला आहे आणि त्याचा मिनिंग विचारलेला आहे. वाक्य असं आहे बघा, दिस रेन ऑगर्स वेल फॉर दिस इयर्स हार्वेस्ट. आणि त्याने ऑगर्स या शब्दाला कॅपिटल केलेला आहे आणि त्याने मिनिंग विचारला आहे. ऑगर म्हणजे काय, भविष्य वर्तवणे, की भविष्यात एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट होईल याचा अंदाज बांधणे म्हणजे आपण त्याला ऑगर म्हणतो. म्हणजेच काय, टू फोरकास्ट समथिंग फॉर द फ्युचर, किंवा आम्ही असं म्हणतो व्हॉट इज गोइंग टू हॅपन एक्झॅक्टली इन फ्युचर, दॅट प्रिडिक्शन इज कॉल्ड ऑगर. मग आता पहिला जो मिनिंग आहे बघा, पहिला जो मिनिंग आहे तो काय म्हणतो, बी अ साइन ऑफ समथिंग इन फ्युचर. बरोबर आहे, दिस इज साइन ऑफ द फ्युचर. दुसरा म्हटलं त्याने साइन ऑफ ट्रूथ. साइन ऑफ ट्रूथ नाही आहे, फ्युचरमधलं चांगलं किंवा वाईट काय घडणार आहे याच्याबद्दल माहिती देणे म्हणजे ऑगर म्हणतो, ट्रूथ नाही इथं. तिसरं, बी अ साइन ऑफ गुड बॅड थिंग इन फ्युचर. बरोबर आहे पण. म्हणून माझं ए आणि सी इथे उत्तर जुळत आहे. म्हणून माझं ए आणि सीचा जो ऑप्शन असणार आहे तो म्हणजे दुसरा 2 माझं उत्तर आहे. क्लिअर. 28 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आर्टिकलवरती आहे. 29चा जो क्वेश्चन आहे तो क्लॉजवरती विचारला आहे. 30 नंबरचा क्वेश्चन हा टेन्सवरती आहे. 31 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा ॲडव्हर्ब्स आहे. 32 हा व्हॉइसचा आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. 33 हा आपला व्होकॅबचा आहे, हा म्हणजे फ्रेझल वर्ब. ठीक आहे, फ्रेझल वर्बवरती.
बघा पहिला प्रश्न आपल्याला ओकॅबचा कुठला होता, वन वर्ड सबस्टिट्यूट. दुसरा होता सिनॉनिम विचारला होता. आता तिसरा त्याने विचारला आहे फ्रेझल वर्ब. म्हणजे समजून घ्या, जर त्याने 10 प्रश्न जर विचारले आउट ऑफ 25 ओकॅबलरीवरती, ते 10 प्रश्नांचे 10 पॅटर्न वेगळे असतील. म्हणजे मी म्हटलं तुम्हाला की एक स्पेलिंग आहे, एक इडियम आहे, एक फ्रेज आहे, एक वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. म्हणून ओकॅब करताना तुम्हाला कलेक्टिव्हली हॉलिस्टिक ओकॅबलरी करायचं आहे. फक्त सिनॉनिम पाठ करत नका बसू किंवा वन वर्ड सबस्टिट्यूट वाचत नका बसू, संपूर्ण सर्वांगीण करायचं आहे. आणि याच्यासाठी सर्वात पहिलं बायबल जे असेल ते म्हणजे क्वेश्चन पेपर पॅटर्न इटसेल्फ, म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. फक्त फॉर एच्या नाही, इतर सुद्धा घ्यायचे आहेत आपल्याला. क्लिअर. 33 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. आफ्टर द फूड सप्लायज वर डॅश द हायडिंग टेररिस्ट डॅश. आता त्याने काय केलेलं आहे, ऑप्शन दिलेला आहे गिव्हन आउट, गिव्ह इन, गिव्ह अप, गिव्ह अप, गिव्ह इन, गिव्हिंग अप. ठीक आहे. आता बघा गिव्ह आउटचं बघा, गिव्ह आउट ही एक फ्रेझल वर्ब आहे. गिव्ह आउट, गिव्ह आउटचा अर्थ काय होतो, तर गिव्ह आउट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा वापर पूर्णपणे करणे आणि ते संपवणे. जसं आपल्या गाडीतलं पेट्रोल संपतं, आपल्या पेनातली शाई संपते, किंवा एखादी गोष्ट आपण वापरतो, कन्झ्युम करतो आणि ते संपतं, त्याला म्हणतो आपण गिव्ह आउट. ठीक आहे. मग आता इथं काय होतं, आफ्टर द फूड सप्लायज वर गिव्हन आउट. आता इथं वितरिल हे पॅसिव्हचं वाक्य आहे. गिव्हन आउट म्हणजे काय की फूड सप्लाय संपूर्ण संपल्यानंतर, त्याचा संपूर्ण वापर केल्यानंतर टेररिस्ट जे लपलेले टेररिस्ट होते त्यांनी काय केलं, तर त्यांनी डॅश. मग गिव्ह इन ही फ्रेझल वर्ब आहे. गिव्ह इन म्हणजे काय, सरेंडर करणे किंवा युद्ध थांबवणे किंवा माघार घेणे. म्हणून आपला पहिला ऑप्शन तिथं जोडतो आहे. पहिला वेळ गिव्ह आउट म्हणजे तो फूड सप्लाय त्यांनी गिव्ह आउट केला, म्हणजे त्यांनी संपवला, आणि त्यानंतर त्यांनी सरेंडर केलं म्हणजे त्यांनी माघार घेतली. तो उत्तर आहे माझं 1. मग यासाठी काय वाचायचं आपल्याला, तर बघा रिनॅन मार्टिन किंवा पालेन्सुरी ह्या पुस्तकांच्या शेवटी जर गेला तर तिथं फ्रेझल वर्ब एक चॅप्टर आहे. फ्रेझल वर्ब म्हणजे काय, टेकच्या फ्रेझल वर्ब असतील, टेक इन, टेक आउट, टेक ऑफ, टेक अवे. गिव्हचे असतील गिव्ह अप, गिव्ह इन, गिव्ह ऑफ. पुटचे असतील पुट ऑन, पुट इन, पुट आउट. त्यानंतर आस्कचे असतील आस्क आउट, आस्क फॉर, आस्क टू. ब्रिंगचे असतील ब्रिंग अवे, ब्रिंग ऑन. ह्या करायच्या तुम्हाला. ह्या जवळजवळ 20-25 करावं लागतील. ब्रिंग, कट, आस्क, पुट, पास एवढ्या करायच्या त्या पुस्तकातनं. किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या जरी पूर्ण केल्यात तरी मी असं म्हणजे हे इनफ आहे. सो आय वुड सजेस्ट यू टू गो फॉर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर फर्स्ट. क्लिअर. नंबर 34 क्वेश्चन जो आहे हा नाऊनचा होता. नाऊन त्याने विचारलं होतं की हे जेनरिक कन्सेप्ट आहे. 35 हा जो क्वेश्चन आहे हा आपला इडियमचा विचारला आहे. इडियम्स आणि फ्रेज. त्याने एक वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये एक अंडरलाईन केलेली आहे फ्रेज आणि त्याचा मिनिंग विचारतोय तो. द कास्टिंग वोट ऑफ अ चेअरमन क्लिंच द इश्यू. क्लिंच द इश्यू, क्लिंच द इश्यू ही म्हण आहे, हे इडियम आहे. त्याने मिनिंग विचारला आहे. 4 ऑप्शन दिले आहे. टू मेक द थिंग्स डिफिकल्ट, टू डिसाइड द मॅटर फायनली, टू कॉम्प्लिकेट द मॅटर, टू मेक द मॅटर कॉन्ट्रोवर्शियल. बघा क्लिंच द इश्यू म्हणतो आपण. आता क्लिंच म्हणजे काय, एखादी गोष्ट पकडणे. क्लिंच द इश्यू म्हणजे काय की एखादा जो वाद आहे, एखादा जो इश्यू आहे, एखादा जो मॅटर आहे ते सॉल्व्ह करणे. म्हणजे काय, ते कॉन्ट्रोवर्सीनं तिला काहीतरी उत्तर देणे आणि त्याला कम्प्लिटली स्टॉप करणे, म्हणजे इथून पुढे ते होणार नाही. इश्यू असेल, मॅटर असेल, भांडर असेल ते मिटवणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, क्लिंच द इश्यू म्हणजे काय, एक्झॅक्टली बघा इथं मिनिंग दिलेलं आहे मी की टू क्लिअर द कॉन्ट्रोवर्सी असं आपण ते म्हणूया. क्लिअर द कॉन्ट्रोवर्सी किंवा काय की टू डिसाइड द मॅटर फायनली सो दॅट इश्यू विल नॉट बी रिपीट अगेन. क्लिअर. म्हणजे एखादी गोष्ट तो मॅटर, तो वाद पुन्हा होणार नाही. म्हणजेच काय, क्लिंच द इश्यू. ठीक आहे. मग क्लिंच द इश्यू म्हणजे काय, टू क्लिअर द कॉन्ट्रोवर्सी किंवा टू डिसाइड द मॅटर फायनली किंवा सॉल्व्ह द मॅटर फायनली, एखादी गोष्ट सॉल्व्ह करणे. ठीक आहे. म्हणून यानुसार माझं उत्तर काय असणार आहे, तर उत्तर आहे माझं 2. टू डिसाइड द मॅटर फायनली, टू डिसाइड द मॅटर फायनली हा त्याचं उत्तर आहे. क्लिअर. नंबर नेक्स्ट बघा 36 नंबरचा क्वेश्चन आहे हा. हेवन हेल्प अस हा जो प्रश्न आहे इम्परेटिव्ह मूडचा आहे. मूड एक चॅप्टर आहे. तर इम्परेटिव्ह मूड किंवा सब्जेक्टिव्ह मूड किंवा रिलिजियस मूड, इंडिकेटिव्ह मूड. रिलिजियस मूड तर नसतं, हा मूडचा चॅप्टर आहे. मग हेवन हेल्प अस, मग हे काही इम्परेटिव्ह असतात, सब्जेक्टिव्ह काही असतात की आपण एखादं विशचं वाक्य असेल ते सब्जेक्टिव्ह आहे. इम्परेटिव्ह मूडचं V1 वालं असतं. ठीक आहे. तर हे मूडवरती प्रश्न विचारला आहे त्याने. 37 नंबरचा प्रश्न ॲडजेक्टिव्हचा विचारला त्याने. पोझिशन ऑफ ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह चॅप्टरवरती प्रश्न आहे हा. 38 नंबरचा क्वेश्चन आहे तो आपला कंडिशनल चॅप्टरवरती आहे. ज्याला टेन्स चॅप्टर माहिती असतं त्याला कंडिशनल करतात. कंडिशनल चॅप्टरचा प्रश्न आहे हा 38 नंबरचा. 39 हा आपला पुन्हा फायनाईट नॉन फायनाईट वर्ब म्हणजे जेरंड पार्टिसिपलवरचा प्रश्न आहे. 40 नंबरचा प्रश्न आपला हार्डली वेन, बेरली वेन, स्कार्सली वेन हे आपले कंजंक्शन आहे त्याचा प्रश्न आहे. 41 आता 41चा प्रश्न काय आहे तर तो हा आपला होकॅबचा आहे. आणि पॅटर्न कसं आहे बघा. फॉरेस्ट 2016चं जे पॅटर्न आहे तेच कॉपी केलं त्याने फॉरेस्ट 19ला. फॉरेस्टला काय केलं होतं त्याने 16ला एकच म्हण 4 प्रकार लिहिली होती. फिंगर इन एव्हरी पाय अशी म्हण आहे.
फिंगर इन एव्हरी पाय, तर त्याने 4 प्रकारे लिहिली होती. फिंगर इन एव्हरी बॉक्स, फिंगर इन एव्हरी डिश, फिंगर इन एव्हरीवेअर आणि फिंगर इन एव्हरी पाय. तर एकच जी इडियम असते ना ती 4 प्रकारे लिहिली जाते आणि विचारलं जातं की कुठली इडियम करेक्ट आहे. तर त्याने इथे ABC केलं. त्याने म्हटलं ABC त्याने इडियम दिलेले आहेत आणि त्याने म्हटलं की करेक्ट एक्सप्रेशन म्हणजे करेक्ट फ्रेज ओळखा, करेक्ट इडियम ओळखा. इथं मिनिंग ओळखायचं सांगत नाही येतो, फक्त फ्रेज आहे ती त्याने ओळखायची सांगितलेली, करेक्ट कुठली आहे. मग पहिली वाचूया आपण. फिश इन हॉट वॉटर अशी म्हण नाही आहे इंग्लिशमध्ये. फिश इन हॉट वॉटर नाही आहे. फिश इन क्लिअर वॉटर अशी म्हण नाही आहे इंग्लिशमध्ये. मग म्हण कशी आहे? फिश इन ट्रबल्ड वॉटर ही म्हण आहे इंग्लिशमध्ये. फिश इन ट्रबल्ड वॉटर म्हणजे काय? एखादा व्यक्ती जर संकटात सापडलेला असेल तर त्याचा गैरफायदा घेणे, त्याला म्हणतो आपण फिश इन ट्रबल वॉटर. टू टेक द डिसएडव्हान्टेज ऑफ ए पर्सन हू इज इन ट्रबल, की जो व्यक्ती संकटात आहे त्याचा गैरफायदा किंवा त्याचा गैरवापर करणे, त्याला म्हणतो आपण फिश इन ट्रबल वॉटर. तर ह्या 2 म्हणी नाहीच इंग्लिशमध्ये, ह्या चुकीच्या आहे. त्याने फक्त गोलमोल केलं. थोडक्यात काय, त्याने एक फ्रेज चुकीची लिहिली. मग कुठल्या पुस्तकात आहे? कुठल्याच नाही. त्याने स्वतःच्या डोक्यातनं ही क्रिएट केलेली आहे. जसं आपण म्हणूया की अति तेथे रेती, अति तिथे रेवती. मूळ फ्रेज काय? अति तेथे माती. क्लिअर? म्हणून तो काय करतो, स्वतःच्या डोक्यातनं काहीतरी ॲड करत असतो. तर ते अंडरस्टँड करा. तिसरं जे आहे लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. येस, ही म्हण आहे आणि रिपीट झालेली आहे. 3 ते 4 वेळा रिपीट आहे MPSCला. लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे काय? फील ऑकवर्ड. जेव्हा एखाद्या गोष्टी तुम्ही करत असताना तुम्हाला ऑकवर्ड वाटतं की नको हे करायला, त्याला म्हणतो आपण लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. तर ओनली सी विल बी माय आन्सर. करेक्ट एक्सप्रेशन. AB एक्सप्रेशन चुकीचं आहे. तर पहिली जी म्हण आहे ती म्हणजे काय? तर ती आहे फिश इन ट्रबल वॉटर. तर त्याचा अर्थ होईल फिश इन ट्रबल वॉटर. तर त्याचा अर्थ ट्राय टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ अ पर्सन हू इज इन अ ट्रबल किंवा हू इज इन अ बॅड कंडिशन. आणि लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे काय? फील ऑकवर्ड. तुम्हाला ऑकवर्ड फील होत आहे किंवा तुम्हाला असं वाटतं अनकम्फर्टेबल फील होत आहे. जसं आपण पाहुण्यांच्या घरी जेवण करायला जातो तेव्हा आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं तिथं, कारण आपलं जेवण घरी आपल्या खूप वेगळ्या पद्धतीचं असतं. तिथं आपल्याला थोडं फॉर्मॅलिटी म्हणून जेवावं लागतं, राईट? सो लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे काय? फील ऑकवर्ड किंवा फील अनकम्फर्टेबल. उत्तर माझं ओनली सी. 42 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो प्रेफिक्स सफिक्स आहे. तो म्हणजे वर्ड फॉर्मेशन हा एक चॅप्टर आहे ग्रामरमध्ये, त्यावरती प्रश्न आहे. 43 नंबरचा क्वेश्चन जो आहे पंक्च्युएशनवरती, पण हा कॅन्सल झालेला आहे कारण त्यामध्ये अपेक्षित उत्तर 4 पर्यायामध्ये नाही आहे म्हणून तो कॅन्सल आहे. 44 नंबरचा प्रश्न आहे हा मॉडल ऑक्झिलरीवरती आहे. मॉडल्स कॅन कोड मी माइंडवरती प्रश्न आहे. 45 नंबरचा प्रश्न आहे हा पुन्हा सफिक्स प्रेफिक्सवरती आहे. पुन्हा याच्यात 2 उत्तर आहेत म्हणून हाही कॅन्सल करण्यात आलेला आहे आयोगाकडनं, कारण याच्यात 2 उत्तरं होते. 46चा जो प्रश्न आहे हा 46चा प्रश्न ॲक्च्युली यातील काही वाक्य 3 वाक्य याच्यातले 2 वाक्य आहेत नाऊनवरती, 2 वाक्य आहेत प्रोनाऊनवरती. प्रोनाऊन आणि नाऊन दोन्ही चॅप्टर मिक्स आहे याच्यामध्ये. 47 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो पुन्हा आपल्याला विचारला आहे त्याने व्होकॅब्युलरीचा. आता हा पॅटर्न व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही जे पुस्तकांमध्ये वाचतात तसा पॅटर्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये कॉपी होत नाही. पॅटर्न काय आहे? हा सेम पॅटर्न आहे 2019 कंबाईन ग्रुप Cला आहे. काय असतं? 3 ते 4 वाक्य दिलेली असतात आणि त्याचा पहिला प्रश्न असा असतो की कुठल्या कुठल्या वाक्यामध्ये इडियमचा वापर केलेला आहे, किंवा दुसरा असा प्रश्न असतो की हे 4 वाक्य दिलेले ABCD कुठल्या कुठल्या वाक्यामध्ये इडियमचा वापर केलेला नाही. म्हणजे तुम्हाला इडियम्स माहिती पाहिजे आणि हे पण माहिती पाहिजे की त्या वाक्यामध्ये इडियम आहे का. तिथं तो इडियमचा मिनिंग विचारत नाही, तो फक्त विचारतो की ह्या वाक्यात इडियम आहे का. पण इथं फॉरेस्टला काय विचारलं त्याने की ह्या कुठल्या वाक्यामध्ये इडियम्स चुकीची लिहिलेली आहे. म्हणजे थोडक्यात त्याने 4 वाक्यामध्ये इडियम दिलेले आहेत आणि त्याने असं म्हटलेलं आहे की कुठल्या वाक्यामध्ये मी इडियम चुकीची लिहिलेली आहे. आणि 4ही जे वाक्य आहेत हे बक्षीच्या पुस्तकातले, बक्षीच्या शेवटच्या चॅप्टरवर तुम्ही इडियम्स आणि फ्रेजेसमध्ये गेलात 4ही वाक्य तिथले कॉपी आहेत. थोडक्यात मग तुम्हाला बक्षी पुस्तक पाठ करायचं का? तर नाही. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या व्होकॅब ऑलमोस्ट मोर दॅन 1000 आहेत, आधी त्या कंप्लीट करा. नंबर नेक्स्ट, आपल्या टेलिग्राम चॅनलला मी व्होकॅबच्या बऱ्याचशा PDF टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही डाउनलोड करा. ते SSC CDHचे आहेत. दॅट इज इनफ. आय वुड से इट इज मोर दॅन इनफ. CDH SSC केलं प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक केलं, दॅट इज इनफ. तर बघा पहिला प्रश्न बघू आपण. पहिलं वाक्य, द लायन शेअर ऑफ इन्कम गोज टू द कॅपिटलिस्ट. आता बघा द लायन शेअर ही एक म्हण आहे, ठीक आहे. मग ही बरोबर लिहिली आहे त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. दुसरं, द फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग इन आवर लाईफ इज टू एज्युकेट आवर चिल्ड्रन प्रॉपरली. मग आता याच्यात दुसरी म्हण काय? द फर्स्ट अँड फॉरमोस्ट आहे, ही पण म्हण बरोबर लिहिली आहे. तिसरं, अ लेझी पर्सन बिल्ड कॅसल इन द एअर बट सेल्डम सक्सीड्स इन लाईफ. मग आता तिसऱ्या वाक्यामध्ये बिल्ड कॅसल इन द एअर ही म्हण आहे, ही बरोबर लिहिलेली आहे. चौथं, करप्ट पॉलिटिकल लीडर्स शेड क्रोकोडाईल टीयर ऑन द डेथ ऑफ अ गुड सिटीजन. शेड क्रोकोडाईल टीयर ही सुद्धा म्हण आहे आणि ती पण बरोबर लिहिलेली आहे. मग त्यांनी विचारलं काय? रॉंगली युज्ड इडियम. मग 4ही वाक्यांमध्ये रॉंग कुठलीच नाही आहे, सगळ्या करेक्ट आहे. मग माझं उत्तर होईल नन ऑफ द अबो. का? कारण रॉंग कुठलीच नाही आहे, सगळ्या करेक्ट आहे. मग यांचा मिनिंग काय? लायन शेअर म्हणजे काय?
हे बघा, हे ऐकून 4 म्हणी आहेत. पहिला लायन शेअर आहे, लायन शेअर आहे, दुसरा फर्स्ट अँड फॉरमोस्ट आहे, तिसरा आहे बिल्ड कॅसल इन द एअर, आणि चौथा शेड क्रोकोडाईल स्टीअर. पहिली लायन शेअर म्हणजे काय, बिग कंट्रीब्युशन, ज्याचा सर्वात मोठा वाटा असतो एखाद्या क्रियेमध्ये, त्याला म्हणतो आपण लायन शेअर. आपण म्हणतो ना की आपल्या 1947ला आपल्याला जे इंडिपेंडन्स मिळालं त्यामध्ये आपले जे फ्रीडम फायटर्स होते, दे हॅड अ लायन शेअर टू द कंट्रीब्युशन, अ लॉट ऑफ कंट्रीब्युशन टू अवर इंडिपेंडन्स. ठीक आहे, लायन शेअर. दुसरा फर्स्ट अँड फॉरमोस्ट म्हणजे काय, व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे सर्व गोष्टी सोडून ज्या गोष्टीला सर्वात महत्त्व असतं त्याला म्हणतो आपण फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग. जसं मी म्हणेल, इफ यू वॉन्ट टू गेट मोर दॅन 22 or 23 मार्क्स इन इंग्लिश, सो युअर फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग इज टू अनालाइज प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर. Apart from your forest paper, you should go through PSI, STI, assistant, all the question paper conducted by MPSC. तिसरा आहे बिल्ड कॅसल इन द एअर. बिल्ड कॅसल इन द एअर म्हणजे काय, असा प्लॅन डोक्यात आणणे की जो इम्पॉसिबल आहे, की जो रियालिटीमध्ये होणार नाही आहे, किंवा अशा गोष्टींचा विचार करणे की जे प्रत्यक्षात होणार नाही. बिल्ड कॅसल इन द एअर, हवेमध्ये आपण म्हणतो ना की मनोरे बांधणे, किंवा हवेमध्ये आपण म्हणतो की किल्ले बांधणे. ठीक आहे, सो लाईक जस्ट इमॅजिन की इफ आय वेअर अन IAS ऑफिसर आय वुड चेंज इन डायर कंट्री. म्हणजे मी जर IAS असतो तुम्ही संपूर्ण भारत बदलवला असता. इट इज जस्ट आय एम जस्ट ट्राईंग टू बिल्ड अ कॅसल इन द एअर विच इज नॉट पॉसिबल. ठीक आहे, चौथा आहे बघा, शेड क्रोकोडाईल टीअर. ढोंगी आसू म्हणजेच काय, दांभिक ज्याला म्हणतो आपण, खोटारडा, त्याला म्हणतो आपण शेड क्रोकोडाईल टीअर. म्हणजेच काय की हा हिपोक्रेट, त्याला मी म्हणतो हिपोक्रेट म्हणजे काय, दांभिक, जो खोटारडा आहे त्याला आपण म्हणतो शेड क्रोकोडाईल टीअर. ठीक आहे, 48 नंबरच्या क्वेश्चनला जाऊया. 48 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो कंजंक्शनचा आहे. 49चा क्वेश्चन आहे तो प्रेफिक्सचा आहे. आणि 50 नंबरचा क्वेश्चन आहे तो बेसिकचाच म्हणजे मेन वर्बचा प्रश्न आहे, डू डज डिडचा. आता तुम्ही एक फोकस करा. मी 25 प्रश्न तुम्हाला वाचून दाखवले, 25 क्वेश्चन्स. हे 25 क्वेश्चन्समध्ये बघा व्हरायटी किती आहे. व्हरायटी म्हणजे काय की एक प्रश्न सफिक्सवर आहे, एक प्रश्न प्रेफिक्सवर आहे, एक कंजंक्शनवरती, प्रेपोजिशनवरती, एक नाऊनवरती, एक प्रोनाउनवरती आहे. म्हणजे थोडक्यात याचा पॅटर्न फिक्स नाही. म्हणजे हे सेम तुम्ही जर बघितलं, राजस्थान 2017ला गेलात तुम्ही, फॉरेस्टला जर तुम्ही 17ला गेलात, तिथं क्लॉजवरती प्रश्न आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंडवरती प्रश्न आहे, कधी डिग्रीवरती प्रश्न आहे, कधी प्रोनाउनवरती प्रश्न आहे, कधी ॲडव्हर्बवरती प्रश्न आहे. म्हणजे इफ यू आस्क मी क्वेश्चन की विच चॅप्टर्स आर मोर इम्पॉर्टंट फॉर फॉरेस्ट एक्झामिनेशन, सो देर इज नो आन्सर. पूर्ण ग्रामर म्हणजे तुम्हाला जर मी 4-5 चॅप्टर सांगितले तर त्याच्यावरती प्रश्न येतील याची गॅरंटी नाही. म्हणजे तुम्हाला कंप्लीट पूर्ण ग्रामर वाचायचं आहे, नंबर 1. नंबर 2, प्रिव्हियस इयरच्या सगळ्या ओक्या वाचायचं आहे. नंबर 3, मी आपल्या टेलिग्राम चॅनलला, आपल्या टेलिग्राम ग्रुपला ज्याही ओक्या टाकलेल्या आहेत तेवढ्या कंप्लीट करायच्या आहे. दॅट इज मोर दॅन इनफ. नंबर 4, जर तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायचं आहे तर रिनन मार्टिन प्लस पाननसुरी बोथ रिक्वायर्ड. त्यातले काही चॅप्टर तुम्हाला त्यातनं जे अंडरस्टँड होतील ते करायचे आहे. नंबर नेक्स्ट, नोट्स कुठले तर येस, जर नोट्स म्हणजे झुरासोराकडे मिळाले तर तेवढं वाचून घ्या, दॅट विल बी सफाईस, इट इज मोर दॅन इनफ. आणि नेक्स्ट, जर तुम्हाला ॲडव्हान्स ग्रामर शिकायचं आहे, बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत डिटेलमध्ये शिकायचं आहे, ॲज अ ऑफिसर पण तुम्हाला इंग्लिश आली पाहिजे, सो यस आय वुड रिक्वेस्ट यू टू जॉईन आवर बॅच. ऑनलाईन बॅचला सगळं डिटेल आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे. एव्हरीथिंग इज अवेलेबल देअर. संपूर्ण बॅच कंप्लीट आहे, तुम्ही कधीही जॉईन करू शकता. ठीक आहे, एनी क्वेश्चन विथ रिगार्ड्स टू युअर फॉरेस्ट इंग्लिश, डू अप्रोच अस. थँक्यू.